दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। जून 2025 मध्ये कोळशाचा पाडा ते सुतारपाडा दरम्यान रस्ता डांबरीकरण व संरक्षण भिंत बांधकामाचे 50 लाखांच्या निधीतून पूर्ण झाल्याचं दाखवण्यात आलं होतं। कामाच्या गुणवत्तेबाबत ग्रामस्थांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत। 3 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या ग्रामसभेत नागरिकांनी या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार रस्ता डांबरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचं झालं असून केवळ एका वर्षाच्या आत सुमारे 50% रस्ता उखडून गेलाय। अनेक ठिकाणी खड्डे पडले असून रस्ता अस्तित्वात नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। कामामध्ये प्रस्तावित असलेली संरक्षक भिंत पूर्णपणे बांधण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आलाय। काही ठिकाणी कामच सुरू झालं नाही तर काही भागात अपूर्ण अवस्थेतच सोडण्यात आल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय। ग्रामसभेत उपस्थित नागरिकांनी संबंधित विभागाकडे लेखी तक्रार अर्ज सादर केला असून संपूर्ण कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। अंदाजित 50 लाखांच्या कामामध्ये सुमारे 50% भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला। या रस्त्यामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला। पावसाळ्यात परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना तसंच दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। संबंधित प्रशासनानं तात्काळ पाहणी करून कामाची गुणवत्ता तपासावी, अपूर्ण संरक्षण भिंत त्वरित पूर्ण करावी व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, पालघर।